गरिबीचे चटके सहन करत त्यानं उज्ज्वल यश मिळवलंय। माती पत्र्याच्या घरात 3 भावंडांची कलकल, त्यातच अभ्यास करायचा हा मयूरचा दिनक्रम। वडील दिवसभर गावात फिरून भंगार जमा करायचे। पत्नी आशासोबत संसार करताना संग्राम यांनी मयूरला गणित आणि विज्ञानासाठी क्लास लावायला बळजबरी केली। त्या क्लासचे पैसे संग्राम देऊ शकले नाहीत। भंगारात मिळालेल्या सायकलनं मयूर शाळा गाठायचा। 18 विश्व दारिद्र्यावर मात करत मयूरनं अभ्यास केला। हे यश मिळवण्याचा ध्यास मनाशी असतानाच परीक्षा काळातच वडील आजारी पडले, पण या कशाचाही परिणाम त्यांना अभ्यासावर होऊ दिला नाही। माझ्या पप्पांचा भंगारचा व्यवसाय आहे, त्यांना मदत करून मी शिक्षण घेतो। मी इयत्ता 10वीत 91% गुण मिळवून शाळेत 7वा क्रमांक मिळवला आहे। माझा मुलगा खूप शिकावा माझी ही इच्छा आहे। माझ्या मुलाने एवढे टक्के भेटल्यानंतर मला लय आनंद झालेला आहे। हा माझा मुलगा, मी लोड गाडी घेऊन भंगार जमा करतो गावामध्ये। हा माझ्या मुलाने माझ्या कामामध्ये मदत करून 91% गुण मिळवले। एवढी आम्हाला अपेक्षा नव्हती, आम्ही तर 50-60%चीच अपेक्षा धरली होती। गायनाची आणि खेळाची मयूरला विशेष आवड आहे। अतिशय कष्टाळू मयूरला जे यश मिळालं त्यामुळे त्याचे शिक्षक आनंदात आहेत। मुलगा अतिशय गुणी असा आहे की क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतो, गायनात तो पुढे आहे, देशभक्तीपर गीतं त्याची आवड आहे। या अशा विविध ॲक्टिव्हिटीजमध्ये तो सातत्याने आलेला आहे आणि त्याने पहिला दुसरा क्रमांक 5वी ते 10वी पर्यंत ठेवलेला आहे। आणि याही वर्षी त्याने अतिशय कष्ट करून अतिशय अभ्यास करून हे मार्क्स मिळवले आहे आणि आमच्या विद्यालयाचं येवले शहराचं नावलौकिकात त्याने भर पाडलेली आहे। भंगारवाल्याचा मुलगा अशी ओळख असलेल्या मयूरला आज त्याच्या यशामुळे ओळखलं जात आहे। मयूरच्या 91%च्या यशानंच हे मिळवून दिलंय आणि पुढे त्याचा इंजिनियर व्हायचा मानस आहे। त्याच्या या संघर्षाला हवी आहे तुमची आमची साथ। येवल्याहून चेतन कोळससह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।